राम, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आपण दिवसभर काम करून गाडी घेऊन निघालो होतो संभाजीनगरला. संभाजीनगरला जाण्याचं कारण की आपल्याला थोडंसं हॉस्पिटलला काम पण होतं. मग काय आपल्या दिनेश भाऊची गाडी घेतली. गाडी वगैरे घेऊन आपण निघालो होतो. जवळपास आपण मांजरसुंब्याला पोचलो. मग म्हणलं मस्तपैकी चहा वगैरे घ्यावं आणि पुढच्या प्रवासाला निघावं. पुढचा प्रवास झाला. जवळपास आपण सकाळी 6:30-7 वाजता पोचलो संभाजीनगरमध्ये. तिथून आपल्याला जवळच आपल्या हॉस्पिटलला जायचं होतं, बेंबडे हॉस्पिटलला. मग काय तिथं हॉस्पिटलला वगैरे गेलो. आपलं थोडंसं काम होतं सरकडं बी. सरचं वगैरे सर्व काम वगैरे आवरलं. आणि हे काय आपल्याच गावातले आहेत, पण त्यानंतर खूप दिवसापूर्वी ते संभाजीनगरला जाऊन झालेत. आणि डॉक्टर क्षेत्रामध्ये खरंच ह्यांचं खूप मोठं नाव आहे. हे आज आपल्याला हॉस्पिटलला आल्यानंतर कळालं. खूप मोठे सर्जन पण आहेत. मग तिथलं काम वगैरे सर्व आवरलं. त्यानंतर आपण निघालो परतीच्या मार्गाला आपल्या गावाकडे. सकाळी सकाळी आपण पहाटे उठलो 4 वाजता. म्हणलं थोडंसं ट्रॅफिक कमी असेल म्हणजे आपल्याला जायला पण थोडंसं लवकर येईल. काय दिनेश भाऊनं मस्तपैकी गाणे लावले होते. सकाळी प्रवासाचा आनंद घेत घेत सकाळी आपल्या जवळपास बीडच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला सूर्याचं पण दर्शन झालं. मग काय मांजरसुंबा घाटामध्ये मस्त व्ह्यू बघत आपण निघालो. दिनेश भाऊ पण काय जोरात गाडी चालवत होता. मग म्हणलं चला आज काय आपण फर्स्ट टाईमच त्यांच्या गाडीत बसलो. आणि एर्टिगा घेण्याचं आपलं पण स्वप्न होतं आपली गाडी घेण्याच्या आधी. पण काही स्वप्न कसं आहे जबाबदारीमध्ये राहूनच जातात. कारण आपल्याला पण गाडी खूप आवडते आणि आपल्याला आपली गाडी घेण्याच्या आधी खरंच हेच गाडी घ्यायची होती. परंतु म्हणलं चला परिस्थितीनुसार आपण जे घेतलं आहे ते बरंच आहे म्हणायचं. आणि जे चालू आहे ते लोकांचं खूप जणांचं स्वप्न पण आहे. त्यामुळं मग म्हणलं जे आहे ते आपण ठीक आहे. मग मांजरसुंबा घाट वगैरे आपण पार्क केला. कसं आहे घाटामध्ये सन गाडी ओढत होता भाऊ. आता भाऊच्या हातात काय 1 वर्ष झालं गाडी आहे, त्यामुळं भाऊ काय घाबरत नाही कशाला. त्यानंतर तिथं जवळच आपलं हॉटेल होतं. मग म्हणलं सकाळी सकाळी चहा नाश्ता वगैरे करावं. फ्रेश वगैरे झालो. गाडी लावली तिथंच पार्किंगला. मग म्हणलं त्याच कंपनीची बॉटल होती त्यांची, पाणी बॉटल वगैरे दिली. मग काय मस्तपैकी दोघांना पण मसाला डोसा ऑर्डर केला होता. डोसा वगैरे लगेचच आला. डोश्याची क्वालिटी पण खूप छान होती. तसेच त्याला पैसे पण छान होते. त्यानंतर चहा सांगितला. चहा GST सहित आला. काय सर्व देशात GST कमी झाली, पण आम्हाला तर सकाळी सकाळी लागली. म्हणलं चला असू द्या, प्रवासामध्ये हे पण चालायचं. तिथून आपण निघालो परतीच्या मार्गाला. आपण जवळपास आता लागलो चांगल्या रस्त्याला म्हणजे अंबाजोगाई हायवेला. अंबाजोगाईच्या अलीकडेच केजमध्ये CNGच्या लाईनला थांबलो होतो. हे लाईनला कसं थांबतात हे आजच कळालं. अर्धा तास 40 मिनटं गेले. त्यानंतर CNG वगैरे भरला. आपण आलो अहमदपूरमध्ये. महाराजाचं दर्शन वगैरे घेतलं. मग तिथूनच निघालो आपण पुढच्या दिशेला आपल्या गावाकडे. मग काय गावात आलो, फ्रेश वगैरे झालं. गणूभाऊला सोबत घेतलं. थोडंसं आपल्याला जायचं शिरूरचं काम वगैरे आवरलं. मग म्हणलं ऊन लागत आहे, थोडंसं थंड घेऊ. पाठीला आलो तर काय इथं मोन्याकडला. मोन्या काय पेरणी करायला जात होता. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.